नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जे की तुमच्या 2025-26 मध्ये जे काही ऍडमिशन प्रोसेस होणार आहे, तर त्यासाठी जी काही लागणारी सीईटी एक्झाम आहे, तर ती सीईटी ची जी काही एक्झाम होणार आहे, तर ती कधी होणार आहे याची आपण तारीख आणि जे नवीन आपल्याला टाइम टेबल आपल्यापर्यंत आलेलं आहे 2025 साठीचं, तर ते आपण आता डिटेल मध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर पहिल्यांदा जे काही आपण फक्त महत्त्वाचे टाइम टेबल्स पाहणार आहोत। ज्या विद्यार्थी आता ग्रॅज्युएशनला आहेत, म्हणजे बीएससी ऍग्रीकल्चरला आहेत किंवा जे इंजिनिअरिंगचे कोर्स करत आहेत, पण अशा विद्यार्थ्यांना एमबीए करायचं आहे, तर ज्यांना एमबीए करायचं आहे तर एमबीए सीईटी जी आहे तर ती टेक्निकल एज्युकेशन मध्ये येते। तर त्याची जी काही पेपर असणार आहे तर 17, 18 आणि 19 मार्चला याचे जे काही पेपर्स आहे ते होणार आहे। तर याचे पेपर्स 17, 18, 19 मार्चला होणार आहे। तर याचे फॉर्म सुटणार कधी? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे फॉर्म हे फेब्रुवारी मध्ये सुटण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर LLB 3 इयर्स जी काही सीईटी आहे तर तिचे पेपर 20 ते 21 मार्चला होणार आहे। त्याचबरोबर बीएड साठी जी काही ऍडमिशन घ्यायचे तुम्हाला जनरल आणि स्पेशल कोर्स साठी, तर त्याची सीईटी ची एक्झाम आहे 24, 25 आणि 26 मार्चला। त्याचबरोबर तुमचं जे काही बीएड आहे, बीएड एमएड 3 वर्षाचं, तर त्याची सीईटी चे पेपर्स होणार आहे 28 मार्च 2025 रोजी। आणि MAH LLB 5 वर्षाचा जो काही कोर्स आहे तुमचा लॉचा, तर त्याची सीईटी चे पेपर्स हे 4 एप्रिल 2025 रोजी होणार आहे। त्यानंतर तुमची MS नर्सिंग सीईटी म्हणजे जे महाराष्ट्र नर्सिंग सीईटी, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग करायचे आहे त्यांनी आता एक गोष्ट लक्षात घ्या की पहिली MST सीईटी मधून तुमची नर्सिंगची ऍडमिशन प्रोसेस होत होती, परंतु आता तुम्हाला बीएससी नर्सिंग करायची आहे तर तुम्हाला महाराष्ट्राची नर्सिंग सीईटी देणे कंपल्सरी आहे। ही तुमची मेडिकल एज्युकेशन मध्ये येते। तर याची जी काही पेपर असणार आहे नर्सिंग सीईटी ची, तर 7 एप्रिल 2025 ला पहिला स्लॉट असणार आहे आणि 8 एप्रिल 2025 ला दुसरा स्लॉट असणार आहे। आणि जे काही MST सीईटी आहे म्हणजे आता जे विद्यार्थी 12वीला आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना पुढे डिग्री कोर्स करायचे आहेत, जसे की ऍग्रीकल्चर म्हणजे तुमचा पीसीबी ग्रुप आणि पीसीएम ग्रुप हे दोन ग्रुप तुम्हाला असतात। ज्या विद्यार्थ्यांचा 12वी मध्ये पीसीबी ग्रुप आहे तर त्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी त्याचबरोबर मेडिकल कोर्स असतील, त्याचबरोबर ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट जे काही कोर्स आहेत तर त्या कोर्ससाठी ते विद्यार्थी पीसीबी ग्रुप वाले एलिजिबल असतात। तर MST सीईटी पीसीबी ग्रुप वाल्यांची जी काही परीक्षा होणार आहे तर 9 एप्रिल 2025, त्याचबरोबर 17 एप्रिल 2025, एक्सेप्ट किती आहे 10 ते 14 एप्रिल मध्ये ही काय एक्झाम आहे तर ती एक्झाम होणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे ग्रुप पीसीएम ग्रुप आहे तर अशा विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच काय तर इंजिनिअरिंगचे जे काही डिपार्टमेंट असणार आहे, तर ह्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट साठी ते पीसीएम ग्रुप वाले जे काही 12वीला ज्यांना पीसीएम ग्रुप आहे तर ते विद्यार्थी एलिजिबल असणार आहे। त्यांची सीईटी जी 19-27 एप्रिलला होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आणि त्याचबरोबर तुम्हाला ही खाली वेबसाईट दिसत असेल www.mahacet.org, ह्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा। त्यावर तुम्हाला आणखी संपूर्ण सीईटीचे जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ते भेटत राहील। आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर देखील तुम्हाला आपले जे रेग्युलर ऍडमिशन प्रोसेस असतात, त्याचबरोबर नवीन इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला सतत भेटत राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।